शर्ट शर्ट ना सगळे वेगळे काढून टाकायला पाहिजे. नोकरांवरी कामं सोपवली ना की सगळं एका लॉट मध्ये कोंबतात, म्हणजे शर्टची बटणं तुटायला सुरुवात. आई अहो सगळ्या रूम मधनं मी कपडे गोळा करून लावणारच होते मशीन. अगं ठीक आहे, मी लावतीये ना आता. अरे हे कुठून आणले? थांब थांब थांब, हे कुठून आणलेस तू? आकाश भाऊजींच्या खोलीतनं. माझे भरपूर कपडे आहेत का आधी तिचे? म्हणजे चांगले 5 आहेत. तिला सांग एवढे कपडे नको टाकू धुवायला. दिवसाला 4-4 कपडे कशाला लागतात ग? त्रास होतो कपडे धुताना. आत्या अहो काही हरकत नाहीये, मी करते ना सगळं. बघितलंस वहिनी, बघितलंस ना हिचं हे असं असतं. मी काही बोलले ना तरी उलट अर्थ काढते त्यातून. मी कपडे धुवायचा प्रश्न नाहीये, ते काय आम्हाला आमच्या हाताने धुवायचेत का? पण मुलीला काही डिसिप्लिन हवा का नाही? मग बरं तू दे, दे, मी बघते. मी आणि वंस बघतो. तुझा त्याच्या चहा नाश्त्याचं बघ जा. वंस चला म्हटलं. आले आले, मी चहा संपवून येते. बर काय बाई, आकाश ना दुसरं लग्न व्हायची वेळ आली, पण कपडे धुवायला टाकताना खिसे चेक करावेत हे काही त्याला अजून कळलेलं नाही. अगं बाई, हे कसलं बिल आहे 1.5 लाखाचं? 1.5 लाख? बघू 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 कसलं बिल आहे. आहो ते काय मला अगं हॉस्पिटलचं बिल आहे. हॉस्पिटल? वहिनी वहिनी, हॉस्पिटलचं बिल आहे. म्हणजे बनीच्या हॉस्पिटलचं बिल आकाशने दिलंय. 1.5 लाख रुपये. वा, उत्तम. रात्रभर त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवून घेतला, बिलही भरायला लावलंय. वहिनी आता मला कळतंय त्या रानडेंना आकाश जावई म्हणून का हवा. एवढी बिल द्यायला हवी आहेत ना जावयांनी. कमाल आहे हो बाकी रानडेंची. नाही म्हणजे दिसायला एकदम साधेभोळे दिसतात ग ते, पण एकदम चॅप्टर निघाले. 1.5 लाख रुपये बिल, बापरे. आकाश, आकाश खाली ये. काय झालं आई? हे काय आहे? हे ते बनीच्या हॉस्पिटलचं बिल मी भरलं, त्याची रिसिप्ट आहे. काल सगळे एवढ्या टेन्शनमध्ये होते तर मला वाटलं की मीच भरून टाकतो. बरं केलंस, नाहीतर उगाच त्यांच्यावर बरडन आलं असतं नाही का? भाऊजी अशा वेळेला ना तुम्हालाच हे सगळं सुचू शकतं. पण 1.5 लाखाची रक्कम ही छोटी रक्कम आहे का? कशाला उगाच नसत्या जबाबदाऱ्या डोक्यावर घ्यायच्या. आई अगं 1.5 लाखाचं काय घेऊन बसली असतो? आपल्यासाठी थोडी अवघड येते. आणि बनीचा जीव वाचला ते महत्वाचं नाहीये का? तू जरा गप्प बसशील? काय पुन्हा सारखं मलाच गप्प कर. काय रे, नको रे सगळ्यांसमोर असं उलट उत्तर देऊ तिला. हो ठीक आहे म्हणतोय. आकाशची रिसिप्ट दे मला, मी आपल्या अकाउंटंटला देतो. ॲक्च्युली हॉस्पिटलच्या बिलवर ना टॅक्स बेनिफिट मिळतात. पण मी काय म्हणते, समजा तू नसतास तर काय केलं असतं त्यांनी? अगं नसता तर वेगळी गोष्ट आहे, पण तो होता ना, होता म्हणून भरलं त्याने बिल. आणि तो नसेल, आणि तो का नसेल? लग्न ठरलंय ना त्यांचं. आणि आई आता बनी ही माझी जबाबदारी आहे. आता लग्न झालं नाहीये, पण लग्नानंतर बनी आपल्याच घरी राहायला येणार आहे आपल्यासोबत. आणि आई जबाबदारीचं सोड, माणुसकी महत्वाची नाहीये का? तू सुद्धा एवढे देवधर्म करतेस, दानधर्म करतेस, पण आपल्या ओळखीच्या माणसांच्या गरजेला हात आखडता घ्यायचा हे संस्कार तूच आम्हाला दिले नाहीयेस. अगं हे सोड, तुझ्या कुठल्या मैत्रिणीसोबत असं काही घडलं असतं तर तू मागचा पुढचा विचार केला असतास का? ती गोष्ट वेगळी आहे. का? ते सगळे श्रीमंत आहेत म्हणून? नाही म्हणजे पुढच्या दिवशी ते सगळे पैसे आपल्या अकाउंटमध्ये जमा करतील ह्याची खात्री होती म्हणून का? आई श्रीमंतांच्या मदतीला 1000 लोक धावून येतात. मी तर म्हणतो आकाश, तू त्यांच्याकडे पैसे परत मागू नकोस. आणि जर त्यांनी दिले तर घे, नाहीतर त्यांना वाईट वाटेल. नाही बाबा, मी त्यांच्याकडे पैसे मागायला जाणारच नाही. हो हे उत्तम. बर बरी आता कसं आहे? बरं आहे आता. मी
चिनमुलूला घेऊन त्याला भेटायला जाणारच आहे. सध्या थोड्या चिडल्यात माझ्यावर, पण एकदा राग शांत झाला ना की मग मी त्यांना घेऊन जाईन. वहिनी, मला असं का वाटतंय तुझ्या मताला काही किंमतच नाही उरली ते. मी काय म्हणते, आपण सगळेच जाऊया का बनीला बघायला? तसंही वसुंधरेच्या घरच्यांना टेन्शन आहे ना, एकुलता ऐकतो, शिवाय गोड पण आहे. वा जयश्री, इतक्या दिवसात पहिल्यांदा चांगली गोष्ट सजेस्ट केली आहेस. ठीक आहे, तू आणि मंगल जाऊन ये. बाबा मी पण. अरे नुसते आता मी पण असंच करणार आहात का? चला चहा नाश्ता करा आणि आवरून निघा आता. जा, पण जाताना बनीसाठी काहीतरी खाऊ घेऊन जा. अगं तुझ्या लक्षात येत आहे का, आपल्या आकाशवर किती जबाबदारी आहे. त्यात तो बनी आता शिफ्ट 9 वर्षाचा आहे, म्हणजे आयुष्यभराची जबाबदारी त्याच्यावर आली ना. त्यात ते इरावतीच्या आई वडिलांची जबाबदारी आपल्या आकाशवर, रानड्यांची पण जबाबदारी आकाशवरच लागली ना. ते रानडे काय, दोघांचं लग्न लागलं की मोकळे होतील. मग आपला आकाश भरतोय फिया, भरतोय हॉस्पिटलची बिलं, करतोय जबाबदाऱ्या पूर्ण. मी तर काय म्हणते, तू जा आणि चांगलं ठणकवूनच सांग त्यांना. तुम्ही येणार आहात ना वंस? तयार व्हा, निघूया. माझं बोलणं वहिनीला कळलं की नाही कळलं? मनू हे काय काय चाललंय का तुमचं? हा माझं ऐका ना, मी काय बोलतोय, माझं तुम्ही ते ऐक ना, ते सगळं होतं ना, ते सगळं होतं. मी काय बोलतोय, मनू चिनू माझं ऐका तरी. अरे ऐका ना, मी काय बोलतोय, आपण बनीला भेटायला जाऊया का? हा बनीला मनू अरे तुम्हाला माहितीये तो केवढी आठवण काढतो तुमची. हा अरे सॉरी. हा मी काय बोलतोय, तुम्हाला माहितीये का त्याला एवढा मोठा मूव झालाय ना. हा अगं ऐक मनू, तू कुठे चालली? इथे ऐक ना माझं, ऐक ना. हा तो तुमच्या बर्थडे पार्टीला पण आला होता की नाही? हा आणि काय मस्त कलरिंग बुक आणली तुमच्याकरता गिफ्ट म्हणून. तुम्हाला किती आवडते ना. हा मग आपण त्याला भेटलो की त्याला किती बरं वाटेल. हा आपण जाऊया भेटायला त्याला. हा प्लीज बाबू. बाबा हे काय? अगं ते मे हे ते काल बनीने फादर्स डे करता मला ग्रीटिंग कार्ड दिलं होतं ना ते. का? पण फादर्स डेचं ग्रीटिंग तर आम्ही द्यायला हवं ना तुला. बाबा तू आम्हाला सोडून त्याच्यासोबत फादर्स डे सेलिब्रेट केला. बाबा आम्ही सांगितलं ना की त्याच्या आई बरोबर लग्न नाही करायचंय म्हणून. हे बघ बाबा, तू त्याचा बाबा झालेला आम्हाला सांगणार नाही, लक्षात ठेव. आम्हाला तुला शेअर नाही करायचंय बाबा. बाबा आम्हाला त्याला भेटायला सुद्धा जायचं नाहीये, पण तू जा आणि त्याला हे ग्रीटिंग कार्ड परत दे आणि सांग त्याला की तू त्याचा बाबा नाहीये. आणि आत्ताच्या आत्ता जा. चिन्मय बघ प्लीज हट्ट करू नकोस. ही ग्रीटिंग मी बनीला परत नाही करणार आहे. नाही देणार आहेस? नाही बाबा नक्की नाही देणार आहेस? नाही. ठीक आहे. आमचा बाबा आहेस, त्या बनीचा नाही, कळलं? बनी बाळा बघितलंस का तुला भेटायला कोण आलंय ते? अरे बघ तरी. आई आत्या अखिल, आई पाया पडते. सुखी राहा. आत्या पाया पडते. या अखिल ये.
काय म्हणते बनीची तब्येत? आता ठीक आहे तो, थोडा हात दुखतोय त्याचा. होणार आहे? काय रे गट्टू, घाबरवलंस आम्हाला तू. टट्टू. अरे आमच्या घरच्या सगळ्यांना घाबरवलंच तू एकदम. बाबाला भेटायची एवढी काय झाली होती का तुला? अरे लग्नानंतर आता आमच्याच तर घरी येणार आहेस तू. आणि खरं सांगू का, आमचा आकाश आहेच असा खूप प्रेमळ, म्हणजे कोणालाही त्याचा लळा लागतो एकदम. हो की नाही ग वहिनी? हो, पण आत्तापासूनच एवढं प्रेम बरं नाही. नाही म्हणजे काही झालं असतं म्हणजे. आमच्या बनीने आम्हाला प्रॉमिस केलंय की पुन्हा असं वागणार नाही म्हणून. हो की नाही? आकाशराव पण येणार होते ना, ते आले नाहीत. कामं असतात त्यांना. सतत त्याच्या डोक्याशी कसं बसून राहणार नाही का? तुमची हरकत नसेल तर हा धागा बनीच्या पायात बांधतो का? आमचे गुरुजी आहेत ना, त्यांनी दिला होता. माझा असा फारसा विश्वास नाहीये, पण बाबा म्हणाले होते की घेऊन जा सोबत, रक्षण करेल ते त्याचं म्हणून. बाबा म्हणालेत ना, मग तू बांध, आमची काही हरकत नाहीये. जरा हळू, त्या पायाला पण दुखतंय. काय बनी, अरे आम्हाला वाटलं स्ट्रॉंग आहेस तू. मी चहा टाकते. हा, मी येते ना. वेलची देताय ना? हो देते. किती महाग झाली आहे ना वेलची. हो ना. मला एक नाही कळलं, तुम्हाला ही महाग वेलची परवडते आणि आपल्या नातवाचा हॉस्पिटलचा खर्च परवडत नाही. हा, नाही म्हणजे तुम्ही टेन्शन मध्ये असाल, पण हॉस्पिटल सुद्धा किती महाग झाली आहेत अलीकडे नाही का? हो ना. एकट्या माणसाला झेपणं कठीण आहे. आकाशने केला हॉस्पिटलचा खर्च 1.5 लाख. मोठ्या मनाचा आहे माझा लेक. म्हणालो होतो आकाशरावांना पैसे परत देतो म्हणून. हवं असल्यास तुम्हाला चेक पाठवून देतो घरी. तो तुम्ही पाठवालच हो, त्यात काय एवढं. मला ना आमच्या आकाशचं खूप टेन्शन येतं. केवढ्या जबाबदाऱ्या आहेत त्याच्यामुळे. चिनू मनू आहेत, आमची जबाबदारी आहे. बरं आमची फॅमिली काही छोटी नाही आहे, चांगली मोठी फॅमिली आहे. शिवाय त्या इराच्या आईवडिलांची जबाबदारी. आता लग्न झाल्यानंतर या घरचं पण मॅनेज करेल ना तो. शिवाय आता 2 नवीन जबाबदाऱ्या. नाही नाही, म्हणजे तुम्ही काळजी नका करू. लग्न झालं तरी आम्ही आमची जबाबदारी नाही झटकणार. आम्ही आहोतच ना. नाही म्हणजे तुम्हालाही पट्टच आहे ना. तुमच्या नातवाची जबाबदारी तुम्हीच घेतली पाहिजे नाही का? बरोबर आहे तुमचं. मी काय म्हणते, हे लग्न होण्याआधी तुम्ही वसुंधरेच्या आणि बनीच्या म्हणजे तुमच्या नातवाच्या नावानी एखादी प्रॉपर्टीच का नाही करून टाकत? आम्हाला पण पुढे त्याचं टेन्शन राहणार नाही ना. एकदा ती प्रॉपर्टी भाड्याने लावली की मग त्याचा खर्च निघत राहील. कसं आहे, बनीची संपूर्ण जबाबदारी ही आकाशवर नकोय. आणि ते काय हॉस्पिटलचा खर्च 1.5 लाख रुपये, तो लक्षात ठेवायलाच तुम्ही. बरं मी काय म्हणत होते, तुम्ही चहामध्ये जास्त साखर घालूच नका. आहे तेवढा गोडवा पुरेसा आहे.
आले. कालची मॅच बघितलीस तू? नाही ना रे, ही आई मला म्हणाली तू आराम कर, तुला बरं नाहीये. अच्छा. हरकत नाही, तू आमच्याकडे आलास ना की आपण आरामात बघूया मॅच. बेस्ट, बघ आई तुला ओरडू पण शकत नाही. ते चिनू म्हणू नाही आल्या? त्या कसल्या येत आहेत का? शाळा वगैरे का त्यांची? अगं नाही ग, त्याचं काय आहे तसं नाही ग. तुला वाटत असेल ना त्या मुली खूप साध्या आहेत. अजिबात नाही हो, 1 नंबर द्वाड आहेत मुली. या तुमच्यासाठीच कापतेय, घ्या. मी पण खाऊ का आंबा? हो खा ना भाऊजी, विचारताय काय? अगं नाही नाही वहिनी, तुला नाही विचारत आहे मी, चिनू मनूला विचारतोय. नाही म्हणजे कसं आहे ना की सगळं त्यांच्या मनासारखं व्हायला पाहिजे ना. बरोबर आहे भाऊजी. म्हणून त्यांची परमिशन घेतोय. घ्या घ्या, परमिशन घ्या. खाऊ ना? हवं तर खा. थँक्यू. का मस्त आहे आंबा. अरे वहिनी, आपल्या अदितीला पण खूप आवडतो ना आंबा. हो अगदीच, काय विचारू नका, खूपच आवडतात तिला. हे घे, आधी ती ताईसाठी काढून ठेव. हो. चिनू म्हणून अदिती तुमची मोठी बहीण आहे ना? हो. आणि तुमचं तिच्यावर खूप प्रेम आहे. हा मग? मग मी तिच्यावर प्रेम केलेलं तुम्हाला चालतं? हो हो. मग तसाच बनी पण तुमचा मोठा भाऊ होणार आहे. मग मी त्याचा बाबा झालो तर माझं तुमच्यावरचं प्रेम कमी होईल का? सांगा ना. बरं मला सांगा, मी अदिती त्यावरती किती प्रेम करतो? हा, खूप प्रेम करतो की नाही? मग मी तिच्यावर प्रेम करतो म्हणून माझं तुमच्यावरचं प्रेम कमी झालंय का? सांगा ना, कमी झालंय? नाही. मग बनी आल्यावर काय प्रेम कमी होणार आहे का? हा वहिनी सांग ना, मी काय बरोबर बोलतोय की नाही? एकदम बरोबर. हा. चूक. कारण अदिती ताई तुझ्या बाबाची मुलगी आहे. तिच्याकडे आहे तिचा बाबा, पण बनीकडे त्याचा बाबा नाहीये. आणि तो तुलाच बाबा बोलतो. आता तर सारखा सारखा बाबा बाबाच करतो. आणि बाबा, तू म्हणत होतास की तू आमच्यासाठी लग्न करतोस, पण तुला एवढं का लग्न करायचंय? ती आम्हाला आवडत नाही तरी पण तू लग्न करायला निघालायस. प्रेम प्रेम तुझा एवढा गोड गोंडस बनी अजिबात आवडत नाही हो त्यांना. बनी, आता मला सांग, 8 वर्ष झाले आकाशचं अजून लग्न का नाही झालं? ह्या मुली कुठल्या मुलींना टिकूच देत नाहीत. तुला सांगते, आमची अवनी इतक्या प्रेमाने करते ह्या मुलींचं. पण ह्या मुली अवनीच्या नाही होऊ शकल्या, तर तुझ्या काय होणार आहे? वहिनी, तुला काय वाटतं चिनू म्हणून ऐकतील? अगं त्या बनी आणि वसुंधराचा द्वेष करायला लागलाय. लहान आहेत त्या, आणि त्यांचा द्वेष करायला मी लहान नाही आहे ना. त्यांना माझा राग येत असेल किंवा त्रास होत असेल तर त्यांचं मन जिंकण्याचं काम माझं आहे ना. नका काळजी करू, मी करेन सगळं व्यवस्थित. आणि मी खरंच मुलींना असं डॅम्बिस द्वाड कधीच नाही म्हणू शकत. मी घेईन सांभाळून सगळं. आणि त्या नाही आल्या तर काय होतंय?
मी आणि बनी आम्ही जाऊ त्यांना भेटायला. मी जिंकेन त्यांचं मन. किती गोड ग. हेच ऐकायचं होतं. छान छान छान.